महत्त्वाची बातमी टीव्ही9 मराठीचे पत्रकार विवेक गावंडे यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभास्थळी पत्रकारांसोबत धक्काबुक्की झाली आहे। सभास्थळी प्रवेश देण्यावरून पोलिसांनी हुज्जत घातली। 10 ते 12 पोलीस कर्मचाऱ्यांनी 2 पत्रकारांसोबत हातापाई देखील केली आहे। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या आभार स्थळ परिसरामध्ये पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली आहे। या संदर्भात स्वतः विवेक गावंडे आपल्यासोबत बोलण्यासाठी उपलब्ध आहेत। विवेक, नेमका काय प्रकार घडलेला आहे? दृश्यांमध्ये पाहायला मिळते पोलिसांकडून तुम्हाला अडवण्यात येते, धक्काबुक्की देखील झाली आहे। आज आभार दौऱ्यानिमित्त एकनाथ शिंदेची यवतमाळच्या पुस्तक मैदानात सभा आयोजित करण्यात आली आहे। त्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र चेकिंग पॉइंटवर माध्यमांची काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी हुज्जत घातली आणि पोलिसांकडून माध्यम प्रतिनिधींना जे आहे त्या ठिकाणी अडवण्यात आलं आणि मारहाण सुद्धा करण्यात आली। उपस्थित त्या ठिकाणच्या पोलीस अधिकारी जे आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन मध्यस्थी केल्यानंतर तो संपूर्ण वाद जो आहे तो मिटला। एक पोलीस कर्मचारी जो आहे त्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना कॉलर धरून ओढाण करून मारहाण केली आहे आणि आत जाण्यासाठी मज्जाव सुद्धा केला आहे। सागर, नक्कीच विवेक, दृश्यांमध्ये पाहायला मिळते की तुमच्यावर हाणामारी करण्याचा प्रयत्न झाला, तुमच्यासोबत हातापाई देखील झाली आहे। एक पोलीस कर्मचारी तुम्हाला मारहाण करताना दिसतोय। लोहारा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मधील हा कर्मचारी असल्याची माहिती मिळते। या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना जे आहे ते या ठिकाणी अडवलं होतं। त्या ठिकाणी आम्ही का नेमकं अडवलं हे विचारण्यासाठी गेलो असता त्यांनी थेट कॉलर पकडून मागे ओढला आणि मारहाण जे आहे ते या ठिकाणी केली आणि थेट माध्यम प्रतिनिधींना पोलिसांच्या समोर येऊन एकदम घरात ओढून मारहाण केली आहे। सागर, नक्कीच विवेक, धन्यवाद या माहितीसाठी। तर या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो टीव्ही9 मराठीचे पत्रकार विवेक गावंडे यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली आहे।